मार्च 2026 मध्ये सिरलेखाना परिसरातील जुन्या वादातून माजी नगरसेवक रफत यार खान यांच्यावर भर दिवसा लोखंडी रॉड आणि बेसबॉलच्या बॅटने प्राणघातक हल्ला करण्यात आला। या प्रकरणाचा तपास करताना या प्रकरणातील अल्पवयीन मुलाची तपासणी करीत असताना हा मुलगा एमआयएम पक्षाचे नगरसेवक मेराज खान यांचे तिसरे अपत्य असल्याचे निष्पन्न झाले। याकरिता बनावट जन्म दाखला आणि शाळेचे खोटे बोनाफाईड सर्टिफिकेट तयार करून शासनाची व मनपाची फसवणूक केल्या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक यांना अटक करण्यात आली असल्याबाबतची माहिती पोलीस प्रशासनामार्फत देण्यात आली आहे। काल आम्हाला आमच्या सिटी चौक पोलीस स्टेशन मध्ये हे गुन्हा दाखल झाला आहे, ज्यात मेराज खान जे की नगरसेवक आहेत सध्या छत्रपती संभाजीनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे, त्यांना आम्ही अटक केली आहे। तसेच यात हे गुन्ह्यामध्ये टोटल 7 आरोपी आहेत। 7 पैकी 2 सध्या अटक आहेत, इतर पण आम्ही पुढे कारवाई करू त्यांच्यावर। हे गुन्ह्याचा जे माहिती आहे आम्हाला, याच्या आधी 26 मार्चला एक अटेम्प्ट टू मर्डर खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता सिटी चौक पोलीस स्टेशनला। त्याची तपासमध्ये आम्हाला अशा आढळला की 307 जे आरोपी होते मेराज खान, त्यांचे ते गुन्ह्यामध्ये त्यांचा मुलगा जे आहेत, जे अंडर एज आहेत, ते पण आरोपी होते। आता ते गुन्ह्यामध्ये आम्ही तपासात असं आम्हाला रेकॉर्डमध्ये आला की जे अंडर एज मुलगा आहे ते मुलगेचं नाव ऑल ऑफ अ सडन चेंज करण्यात आला होता मनपाचे जे निवडणुका होते त्याच्या आधी। त्याची आम्ही सखोल चौकशी केली। त्याच्यातून आम्हाला हे माहिती मिळाली की खरं ते मूल जे आहे ते मूल मेहराजचा तिसरा अपत्य होता आणि ते त्याची तिसरा अपत्य हे होण्याची बाब लपवण्याकरिता त्यांनी त्याचं नाव जानेवारीमध्ये चेंज केला आणि त्याच्यामुळे त्यांना मेहराजला जे आपला कॉर्पोरेटरचा निवडणुका आहेत ते लढवायला ते पात्र झाले। हे सगळं क्लिअर झाल्यावर आम्ही त्याची आणखी बॅकग्राऊंड माहिती काढली, नेमकं कोणत्या शाळेतून त्यांनी हे बोनाफाईड सर्टिफिकेट बनवला किंवा कुठून त्यांनी हे जे बर्थ सर्टिफिकेट आहेत, फोर्स्ड बर्थ सर्टिफिकेट हे बनवला, हे सगळं खात्री करून आम्ही शेवटी काल हे प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला आहे। सध्या टोटल हे गुन्ह्यामध्ये आम्ही 7 लोकांना आरोपी केला आहे। आणखी इतर लोकांना पण जर आम्हाला आमची तपासमध्ये निष्पन्न होईल त्यात ते लोकांना आरोपी करू। सध्या जे 2 आरोपी आम्ही अटक केले आहेत, मेराज खान आणि शाळेचे जे मुख्य अध्यापक आहेत, त्यांची आज आम्ही पोलीस कस्टडी रिमांड घ्यायला कोर्टाला जाणार आहेत आणि त्याच्यानंतर रिमांड मिळाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून पुढे तपासासाठी सखोल विचारपूस करू। पुढील जे आमच्याकडे 5 आरोपी आहेत ते आमचे रडारवर आहेत, ते लवकरात लवकर ते पण अटक होईल।